ही गोमटे जव मृत्यू पावेना. मानव संप्रदायातल्या ज्येष्ठ कवींनी आपल्याला आम्हाला सर्व मनुष्य जातीला सावध करण्याच्या दृष्टीने किंवा या संपूर्ण संसाराचं वर्णन करण्याच्या दृष्टीने आणि आपल्याला आपल्या इति कर्तव्याची जाणीव करून देण्याच्या दृष्टीने उच्चारलेली ही ओवी आहे. आचार्य श्री केशराज व्यासांनी भास्कर भट्ट बोरीकरांनी आपल्याला कवींनी हे सांगितलेलं आहे की माणूस जन्माला आला म्हणजे हा निव्वळ योगायोग नाही. आपण जन्माला येतो हा निव्वळ योगायोग नाही. अनेक ठिकाणी आपण पाहतो असं सांगितलं जातं की अनंत जन्माचं सुकृत आहे. तसंच या ओवीमध्ये सांगितलेलं आहे की कर्मभूमीची ये पेठे नरदेह लाधले अवचटे मुक्ती रत्न घेई गोमटे जव मृत्यू पावेना. या ओवीचा सरळ भावार्थ अशा प्रकारचा आहे की कर्मभूमीच्या बाजारामध्ये कर्मभूमी नावाच्या या जागेमध्ये तुम्ही जन्माला आलात तर नरदेह तुम्हाला मिळालेला आहे. आणि हा नरदेह इतका महत्वाचा आहे की या नरदेहाच्या माध्यमातून तुम्हाला इथून कायमचं मुक्त होण्याच्या दृष्टीने जे काही साधन आहे, कायमचं मुक्त होण्याच्या दृष्टीने जो विचार आहे किंवा जे लक्ष्य तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते या मनुष्य देहाकडून मिळू शकतं. याची जाणीव या ओवीमध्ये करून देण्यात आलेली आहे. या ओवीच्या संदर्भाने आपण आज कैवल्यवासी चंद्रकलाबाई यांच्या निमित्ताने या ठिकाणी थोडी चर्चा करणार आहोत. कारण जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्यच तस्माद परिहर्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि असं भगवद्गीतेत म्हटलेलं आहे की अर्जुना, या भूतलावर जे जे डोळ्याने दिसतं ते एक दिवस नासतं. पण हे अर्जुना, या भूतलावर जे जे जन्माला येतं ते एक दिवस मृत्यू पावतं. हे निश्चित आहे आणि म्हणून तू शोक करू नको असं भगवंत अर्जुनाला सांगतात. मग शोक करू नको तर काय केलं पाहिजे? एखादा व्यक्ती गेला तर शोक करायला नाही पाहिजे असं भगवद्गीता सांगते. तर काय केलं पाहिजे तिथं जाऊन? तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात की आपण जेव्हा परस्पराला भेटतो तेव्हा भेटल्यानंतर ये तिच्या कथा वार्ता कीजिए. तुम्ही काय केलं पाहिजे? संताच्या, भगवंताच्या कथा वार्ता म्हणजे देवाच्या भक्ताच्या लीळांचं चिंतन केलं पाहिजे. श्रीकृष्ण भगवंतांनी जसं सांगितलं की शोक करू नको, जन्माला येणारा प्रत्येक जीवात्मा मरणार आहे, ही गोष्ट खरीच आहे. असं आपण या वेळेलाच फक्त म्हणतो इथे बसेल आहोत तोपर्यंत. इथून एकदा आपण उठलो की आपल्या मोबाईलला रेंज येते आणि आपल्यालाही रेंज येते आणि आपल्या कामं सुरू होतात आणि हा विचार विसरून जातो आपण. आणि हा विचार विसरून जातो म्हणून दुःख होतं. संत कायम हा विचार आपल्या डोक्यात ठेवतात की जन्माला आलो आपण म्हणजे इथले कायमचे झालो नाही. ज्याप्रमाणे आपण एखादी किरायाची रूम घेतली तर त्या रूम मध्ये आपण राहायला गेल्यानंतर किती छान रूम असली, तिथे अटॅच बाथरूम आहे, छान सर्व सुविधा आहेत, जवळ शाळा आहे, दवाखाना आहे, ही सर्व सुविधा आपल्याला
आवश्यक असलेल्या त्या सुविधा असल्या तरी सुद्धा एका कोपऱ्यामध्ये आपल्या डोक्यात असतं की ही रूम आपल्याला एक दिवस काय करायची, खाली करायची, हीच रूम आपली आहे असं समजून आपण जर तिच्यात राहिलो आणि समजा कल्पना करा की एक रूम आपण भाड्याने केली तिथे राहायला लागलो, खूप छान, सर्व घरमालकाचे आपले स्वभाव जुळले, सर्व व्यवस्थित, मार्केट वगैरे आपल्याला सूट झालं, आपली ड्युटीचं जागाही तिथून जवळ आहे, हे सर्व एकदम सूट झालं ना. आता आपल्याला असं वाटायला लागलं की आपण आता इथेच राहिलं पाहिजे. आणि एक दिवस अचानक मालकाचं नियोजन ठरतं की आपल्याला हे पाडायचं आणि 4 मजली बांधायचं. आपल्याला दुसऱ्या दिवशी निरोप येतो की घर खाली करा. आपल्याला त्या ठिकाणी दुःख होतं. आपल्याला होणारं जे दुःख आहे हे भगवद्गीता सांगते की हे दुःख तुझं विनाकारण आहे, की आता तू तिथे दुःख वाटून घेण्याचं कारण नाही, कारण ती रूम कोणाची आहे, तुझी नाही. पण हे तुझ्या डोक्यात नव्हतं, तरी दुःख का झालं, आपल्या ते डोक्यात नाहीये. आपल्या डोक्यात हे बसलं की आपल्याला ही जागा इथे सोडायची नाही, इथेच राहायचं आहे. मनुष्य जन्मामध्ये माणसाला दुःख याचमुळे होतं. भगवंत शोक करू नका म्हणतात, याचा अर्थ शोक होतो आपल्याला. तर शोक होण्याचं कारण काय आहे, तर माणसाने मूळ मुद्द्यापासून दूर गेलेला आहे, मूळ मुद्दा विसरलेला आहे. भगवंत म्हणून म्हणतात की तू शोक करू नको, म्हणजे आपल्याला आठवण करून देतात की तुला झाला जरी तरी त्याला काय कर, थोडा आवर घाल. कारण शोक होणं हे साहजिक आहे. मी नेहमी सांगत असतो, आपल्या खिशातला एखादा रुपया पडला तर माणूस या खिशात वरच्या खिशात, जिथे बसलो तिथे, जिथे झोपलो तिथे 10 ठिकाणं पाहतो, 4 जणांना विचारतो माझा रुपया कुठे आहे. खिशातला 1 रुपया पडला तर 4 वेळा आपण चौकशी करतो. जिथं जागतं माणूस जर आपल्या शेजारचा, आपल्या सोबतचा, आपल्या परिवारातला, आपल्या नातेसंबंधातलं गेलं तर दुःख होणार नाही, निश्चित होणार आहे. पण भगवंतानी तेच आपल्याला पुन्हा आठवण करून दिली, तू शोक करू नको. त्याचं कारण या जगाची नश्वरता भगवंताने सांगितलेली आहे. भगवंताने हे सांगितलेलं आहे की हे जग नश्वर आहे. जे आहे ते दिसतं, पण जे दिसतं ते एक वेळ नसतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सुद्धा सांगतात, आशे ते दिशे आणि दिशे ते नाशे. ज्ञानेश्वरीमध्ये देखील असंच म्हटलेलं आहे की घटिका यंत्र जसं फिरतं त्याप्रमाणे जे जे आपल्याला डोळ्याने दिसतं ते ते नासतं. घटिका यंत्रात जसं एक एक भांड वर आल्यासारखं दिसतं आपल्याला, पण ते कधीतरी खाली जातं आणि खालचं वर येतं, है ना. चक्रार पंक्ती रिव भाग्य पंक्ती. गाड्याचं चाक जसं एक पाता, एक त्याचं जे आस आहे वर दिसत असला तरी दुसऱ्या क्षणाला तो खाली जातो, पुढच्या क्षणाला खालचा पुन्हा वर येतो. त्याप्रमाणे आपलं हे जीवन हे अशा प्रकारे नश्वर आहे. हा विचार अनेक संतांनी आपल्याला आपल्या ग्रंथामधून, आपल्या विचारामधून, आपल्या आचारामधून सांगितलेलं आहे. वारंवार आपल्याला ते देण्याचं काम संत करत असतात. आणि म्हणूनच या ओवीमध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की कर्मभूमीची पेठे. आपण जिथे जन्माला आलो हा एक बाजार आहे. आता कवीने या संसाराला बाजार का म्हटलं तुम्ही बघा, किती समर्पक अशा प्रकारचा शब्द या संसारासाठी बाजार वापरलेला आहे, तुमच्या लक्षात येईल. बाजारामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेला खूप लोक आपल्याला भेटतात, परंतु घरी आल्यानंतर आपण जेव्हा घरी येतो त्यावेळेला आपल्याला कोणा एकाचं नाव सांगता येत नाही. त्याचं कारण काय, गर्दी आपल्याला दिसलेली आहे, फक्त आपला माणूस तिथे दिसला नाही, आपला माणूस भेटला नाही, किंवा आपल्याला ज्याला भेटायचं तो भेटला नाही. गर्दी खूप असू शकते. या गर्दीमध्ये अनेक प्रकारचे प्रलोभन आपल्याला तिथे दिसतात. बाजारामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेला आपल्या सोबत काही वस्तू नेत असतो बघा. बाजारातून आणायच्या वस्तूसाठी लागणारे पैसे आणि पैसे खर्चून घेतलेली वस्तू ठेवण्यासाठी पिशवी, या 2 गोष्टी घेऊन आपण बाजारामध्ये जात असतो. तर बाजारात गेल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये आणखी एक गोष्ट असते, ती म्हणजे विवेक, की आपल्याला काय घ्यायचं आहे. बाजारात आपण जिकडे जातो
तिकडे गेल्यानंतर आपल्याला सर्वजण माझीच वस्तू चांगली असं सांगणारे भेटत असतात, म्हणजेच आपल्याला प्रलोभन तिथे मिळत असतं. पण या प्रलोभनाला आपल्याला बाजूला सारून आपल्याला जे काय घ्यायचं आहे ते डोक्यात ठेवून पुढे सरकायचं राहतं. आणि म्हणून बाजारात आपण गेलो की तिथे गेल्यानंतर आपल्याला आपल्यासोबत असलेली जी काही सामानाची यादी आहे त्या यादीच्या दृष्टीने आपण त्या दुकानाकडे सरकत असतो. परंतु होतं असं की सुरुवातीलाच आपल्याला एक माणूस भेटतो आणि तो सांगतो एका वस्तू 3 वस्तू घेतल्या तर 1 वस्तू फ्री भेटणार आहे. आपण किमतीचा विचार करतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे हे स्वस्त मिळत आहे, आपण ते घेऊन टाकलं. पुढे गेलो आणखी आपल्याला कोणीतरी कमी किमतीत जास्त देणारा भेटतो, तेही आपण जर घेतलं तर होता होता पाहता पाहता असं होऊ शकतं की आपल्या खिशातले पैसेही कमी होतात आणि आपण जी पिशवी नेली तीही भरून जाते आणि महत्वाचा मुद्दा जे आणायला आपण गेलो ते आणायचं राहून जातं. असं बऱ्याच वेळा होतं आणि म्हणून अनावश्यक वस्तूंची गर्दी आपल्या घरात त्यामुळे वाढू शकते आणि जे आणायचं ते आपण विसरू शकतो. ही जशी आपल्या संसारातली आपल्या दैनंदिन जीवनातली गोष्ट आहे, याच गोष्टीला अनुलक्षून कवींनी आपल्याला सावध करण्याच्या दृष्टीने सांगितलं की बाबा रे, या बाजारात माणूस जसं दिशाहीन होऊ शकतो, भरकटू शकतो, प्रलोभनाला बळी पडू शकतो, त्याप्रमाणे इथे जन्माला आलेला माणूस हा या संसाराच्या प्रलोभनाला बळी पडू शकतो. म्हणून या ओवीमध्ये सुरुवातीला या संसाराला बाजार असं म्हटलेलं आहे. बाजार हा आपल्याला वस्तू मिळवून देणारा जरी असला तरी दिशा आपली तिथे भरकटू शकते. हा विचार या ठिकाणी महत्वाचा आहे. कर्मभूमीची पेठे. आता पेठे म्हणजे बाजार तुम्हाला सांगितलं, पण या सुरुवातीला एक शब्द आलेला आहे कर्मभूमी. कवीने या ओवीमध्ये कर्मभूमी असं म्हटलेलं आहे. कर्मभूमी म्हणजे कर्माची जागा. सुरुवातीला आदरणीय बाबांनी आपल्याला सांगितलं की इथे जन्माला आलेला माणूस इथून जात असताना सोबत त्याच्या एकच गोष्ट येणार आहे, ती म्हणजे कर्म. त्या कर्माची ते कर्म जिथे निर्माण होतात ती जागा त्याला कर्मभूमी असं म्हटलेलं आहे. भूमी म्हणजे जागा. जागा प्रत्येक गोष्टीमध्ये महत्वाची असते. कोणत्याही गोष्टीला जागा असल्याशिवाय टेकता येत नाही. कोणतीही गोष्ट तुम्ही काही आणा, फ्रीज आणा, जागा त्याला व्यवस्थित लागते, प्लग जवळ लागतो, खाली टेकायला जागा लागते. कूलर आणा, ती जागा त्याला लागते. वॉशिंग मशीन आणा, त्याला ते बरोबर ती जागा लागते की येणारं पाणी जाणारं पाणी टेकायला व्यवस्थित जागा लागते. आणि म्हणूनच जागा ही महत्वाची आहे आणि ही जागा तुमच्या आमच्या अवतीभोवती अखंडपणे असते. तुमचं जे शरीर आहे याला सुद्धा जागा असं म्हटलेलं आहे. आपल्या शरीरालाही जागा भगवंतानी म्हटलेलं आहे. कुठं म्हटलेलं आहे? भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात इदम शरीरम कौंतेय क्षेत्रम इत्यभिधीयते. हे अर्जुना, तुझं हे जे शरीर आहे हे सुद्धा काय आहे? एक प्रकारची जागा आहे. मग जागा ही अतिशय महत्वाची आहे. आपल्या शेतात जी जमीन असते, आपली जी शेत जमीन असते, या 1-2 एकर मध्ये आपण ऊस लावला तर लावलेला ऊस गोड येतो. आता ऊस काढून टाकला, तिथे मिरची लावली, ती कशी लागते? तिखट येते. आता मिरची काढून टाकली, तिथे गुलाब लावला, तो सुगंधित येतो. ज्या जागेत ऊस गोड होतो त्याच जागेत मिरची तिखट होते, त्याच जागेत गुलाब सुगंधित होतो. जागा तीच आहे, पण त्यातून येणारा रस वेगवेगळा आहे. म्हणूनच जागेला रसवती गंधवती असं म्हटलेलं आहे. जसं जागा महत्वाची आहे तसं शरीरही अतिशय महत्वाचं आहे. शरीराला देखील जागा म्हटलेलं आहे. या ज्या जागा असतात या जागा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. जागा आपण पाहतो कुठेही जागा निर्माण करत असतो माणूस म्हणतो की मी आमच्या ठिकाणी खूप कष्ट केले आणि तिथे माझी जागा निर्माण केली, है ना.
निवडणुकीतही जागा निघत असतात, अनेक प्रकारच्या प्लॉटच्याही जागा असतात. या सर्व जागा पाहत असताना आपण सारा विचार करतो, आपल्याला राहायचं आहे, प्लॉटची जागा आहे, तर ही जागा कशा प्रकारची असली पाहिजे याचा आपण विचार करत असतो. भगवंतालाही या शरीराकडे बघून जागा म्हणण्याचा उद्देश अशाच प्रकारचा आहे. क्षेत्रमित्य विधी येते, या जागा म्हणण्याचा उद्देशच तो आहे की जशी आपण जागा पाहत असताना सर्व प्रकारची काळजी घेतो, तशी सर्व प्रकारची काळजी या मनुष्य देहाची आपण घेतली पाहिजे. तर ती काळजी आपण घेतो का, हा विचार करण्याचा आजचा दिवस. म्हणून कैवल्यवासी चंद्रकलाबाईंच्या दशक्रियेच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी कर्मभूमीची पेठे, कर्मभूमी, भूमीच्या संदर्भाने आपण विचार करत होतो की भूमी, कर्मभूमी, जिथे कर्माची निष्पत्ती होते. ज्याप्रमाणे ज्या जागेमध्ये जे टाकलं ते उगवतं. आपण जर का ज्या जागेत मिरची टाकली तर मिरची उगवते, बाजरी पेरली तर बाजरी उगवते. शेती पेरीला एरंडा, ऊस मागशी कोण्या तोंडा, असं म्हटलेलं आहे की ज्या जागेत जे बीज आपण टाकू ते उगवत असत. जर जमिनीमध्ये असं आहे तर शरीरामध्ये सुद्धा तशाच प्रकारचं आहे, आपल्या जीवनामध्ये सुद्धा तशाच प्रकारचे आहे. या जीवनाकडे संतांनी जेव्हा बघितलं तेव्हा हे जीवन संतांना फार मोठं वाटलेलं आहे. काही जनतांनी जेव्हा याच्याकडे बघितलं तेव्हा हे जीवन त्यांना फार छोटं वाटलेलं आहे. संत म्हणतात धन्य धन्य हा नरदेह. हे नरदेह कसा आहे, धन्य आहे, ज्याला मिळाला तो धन्य आहे. आणि या ओवीमध्ये देखील सांगितलंय की तुम्हाला हा नरदेह कसा मिळालेला आहे, फार अवचटे असा, एकदम पूर्वजन्मीच्या सुकृताने असा अलगद मिळालेला आहे. आणि हा मिळालेला नरदेह आता याचा तुम्हाला लाभ करून घ्यायचा आहे. परंतु संत जेव्हा या शरीराकडे बघतात, याची किंमत करतात. जेव्हा कोणी साधारण व्यक्ती या शरीराकडे बघतो त्याची किंमत कमी केली जाते. आता याला वेगळ्या शब्दात, आपल्या तुमच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर जे संत या शरीराकडे बघून या शरीराला भगवंताच्या मार्गाला लावतात, काही मंडळी या शरीराची किंमत करत नाही. जे खायला पाहिजे ते खात नाही, जे नको खायला पाहिजे ते खाल्ल्याशिवाय राहत नाही. ही भाषा तुम्हाला समजली असेल असं गृहीत धरून मी पुढे चालतो की या शरीराची किंमत अशा प्रकारे कमी केली जाते. तर तसं न करता संत आपल्याला सांगतात की तुम्ही हे जे नरदेह तुम्हाला प्राप्त झालेला आहे, या नरदेहाची अमोल अशा प्रकारची किंमत आहे. पण अनमोल अशा प्रकारची किंमत जरी असली तरी हे शरीर एक दिवस आपल्याला सोडायचं आहे, हे भान मात्र तुमच्या आमच्यामध्ये असलं पाहिजे. ते भान आपल्याला राहत नाही, आणि ते भान राहत नसल्या कारणाने आपल्या जीवनामध्ये काय होते, दुःख प्राप्त होते. जागोजागी आपण हुशारी करत असतो आणि म्हणून आपल्याला वेळोवेळी दुःख प्राप्त होत असतं. एक माणूस असा थोडा आजारी पडलेला होता. आजारी पडलेल्या मुलाला भेटायला पाहुणे मंडळी येत होती, आणि एक दिवस असं झालं की त्या आजारी मुलाच्या समोर एकदम अकराळ विकराळ अशा प्रकारचं एक यमदूत उभा राहिला. एकदम घाबरला. कोण रे बाबा? त्याने सांगितलं मी यमदूत आहे, तुला न्यायला आलो. ते म्हटले अरे बाबा, मला न्यायला असा अचानक कसा आला तू? म्हटले अचानक वगैरे काही नाही, तुझं ठरलेलं आहे, या दिवशी तुझं आता या क्षणाला तुला न्यायचं आहे, तुझी वेळ ठरलेली, आता न्यायचं. हे बघ यादी, आणि यादीत सर्वात वर तुझं नाव आहे आजच्या यादीमध्ये. म्हटले बाबा आता नेणारच आहे, त्याला काही वेळच नाही, पण थांबा थोडा, आता आमच्याकडे अशा प्रकारची पद्धत आहे, आलेला माणूस इथून काही खाल्ल्या पिल्ल्याशिवाय जाऊ नये अशा प्रकारचे संस्कार मला आहे, तेव्हा तुम्ही थोडा चहा वगैरे घ्या. आणि मग त्याला चहा, त्या यमदूताने विचार केला की आतापर्यंत आपल्याला कोणीच काही विचारलेलं नाही, हा गडी म्हणतोय काही घ्या तर घ्या, काय असतो चहा बघाव. आणि मग त्याला चहा करण्यात आला. तो सुंदरपैकी चहा त्यांनी घेतला. देता देता हुशारी केली मुलांनी, येता येता 2 झोपेच्या गोळ्या त्यात टाकल्या. त्या यमदूताने चहा घेतला, आणि चहा घेतल्यानंतर 1-2 मिनिटांमध्ये झोपी गेला. चांगला झोपला, गाढ झोप लागली.
1-2 तासानंतर उठला. आता जेव्हा झोपला तेव्हा या मुलाने हुशारी केली, आणखी त्याची यादी बघितली, वर आपलं नाव आहे, त्यांनी व्हाईटनर आणलं, नाव पुसून टाकलं. सर्वात शेवटी ज्याचं नाव होतं त्याचंही पुसलं आणि म्हटलं आपलं नाव शेवटी टाकून देऊ. आणि मग त्याचं नाव वर टाकलं आणि याचं नाव खाली टाकलं, स्वतःचं नाव. यादी ठेवून दिली. यमदूत झोप झाल्यानंतर उठला, सावध झाला, म्हणले खरे मित्रा काय पाजलं रे तू, खूपच छान होतं, गाढ झोप लागली. अरे असा हे भयानक ऊन पडलं आणि अजिबात विश्रांती घ्यायला वेळच नाही, आणि एकदम तुझ्याकडे आलो, तो तुझा आदर सत्कार बघून आणि ही विश्रांती बघून मी खुश झालो, तुझ्यावर प्रसन्न झालो. तर मी आता तुला काय काहीतरी भेट दिली पाहिजे, खुश झालो तुला. म्हटले आता मग असं करतो, मी आता तुझ्यावर खुश झालो, आज तुझा पहिला नंबर होता यादीमध्ये, आता काय करतो म्हटले, मी वरतून सुरू करणार होतो, आता खालतून सुरू करतो, है ना. आणि शेवटी काय होतं, दुःख प्राप्त होते की अरे इथेही चुकलं. माणूस हुशारी करतो परंतु दुःख प्राप्त होतं. माणूस या मनुष्य देहाची नश्वरता समजून न घेता पावलोपावलावर काय करतात, पावलोपावलावर काय करतो आहे, आपल्या हुशारीने, ज्याला आपण हुशारी म्हणतो, इथे पुढे चालण्याचा रेटण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणूनच संत आपल्याला वेळोवेळी सावध करतात की मनुष्य देहाची नश्वरता लक्षात ठेवून आपण जगलं पाहिजे, वागलं पाहिजे. निश्चितच तुम्हाला या मनुष्य देहाचा आनंद आल्याशिवाय राहणार नाही. कर्मभूमीची पेठे नरदेह लादले अवचटे. नरदेह तुम्हाला मिळालेला आहे, हा नरदेह साधा सुद्धा नाही आहे, याच्या एका एका अवयवाची अमूल्य अशा प्रकारची किंमत आहे, ज्याची किंमत होऊ शकत नाही. आता काही विज्ञानाच्या साहाय्याने आता काही अवयवांची किंमत ठरवली गेली, परंतु ते अवयव नैसर्गिक तर नसतातच, परंतु त्याला आपल्याला जे कृत्रिम अवयव आपण बसवतो त्याची सुद्धा आपण कमवलेल्या पैशामध्ये फार मोठी मोठी किंमत असते. हे असं अनमोल असं हे नरदेह आपल्याला मिळालेला आहे. विज्ञानाने फार मोठी प्रगती आता केल्याचे आपल्याला दिसतं, परंतु वाळलेली काडी हिरवी करण्याची किमया आणखी विज्ञानाकडे नाही, है ना. आणि म्हणून जन्माला येणारा जीवात्मा हा नेमका येतो कुठून आणि या शरीरातून गेलेला जीवात्मा जातो कुठे, इथपर्यंत आणखी विज्ञान पोहोचलेलं नाही. म्हणून अध्यात्म आपल्याला हे सांगतं की ज्या ह्या जन्माला आलेला जीवात्मा ज्या शरीरामध्ये आलेला आहे, आणि हे शरीर जे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे, हे शरीर म्हणजे एक प्रकारची चौफुली आहे. चौफुलीहून जसा आपण जाण्याचा निर्णय घेतो की आपल्याला आता कुणीकडे जायचं आहे, उजवीकडे जायचं की डावीकडे जायचं, सरळ जायचं की माघारी जायचं, हा सर्व विचार करण्याची संधी आपल्याला ती चौफुली देत असते. तसं आपल्याला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं, मोक्षाला जायचं का पुन्हा एकदा चतुर्विध कर्मफळामध्ये जायचं, या सर्व गोष्टीचा विचार करण्याची जागा म्हणजे काय आहे, हा मनुष्य देह आहे. या मनुष्य देहाच्या संदर्भाने भगवद्गीतेमध्ये आणखी काही खुलासे आलेले आहेत की हा मनुष्य देह कसा आहे, जीवात्मा कसा आहे, या संदर्भाने सांगितलेले की वासांश जीर्णानी यथा विहाय. या शरीरामध्ये जो जीवात्मा आहे, हा जीवात्मा पाण्याने भिजत नाही, वाऱ्याने सुकत नाही, आगीने जळत नाही, घणाने पिटला जात नाही, शस्त्राने छेदला जात नाही, अशा प्रकारचा अविनाशी अशा प्रकारचा जीवात्मा आहे. मग जर आत्मा जीवात्मा जर अविनाशी आहे, मग मेलं काय, आपल्यातून गेलं कोण, ते गेलं शरीर. हे शरीर फक्त नाशवान आहे कारण ते प्रपंचाचं आहे, आणि प्रपंचाचं शरीर जे आहे, हे प्रपंचाचं शरीर एक ना एक दिवस आपल्याला सोडायचं आहे, ही निश्चितता भगवद्गीतेने आपल्याला सांगितलेली आहे. परंतु आपण ते समजून घेत नाही. भगवंत आपल्याला वेगवेगळ्या प्रसंगातून ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अशा प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ऐकण्याच्या स्थितीत कोणी नव्हतं. भगवंत सांगत होते, बरं का, ऐका, शांत राहा, मागची मंडळी बोलू नका, कोणी ऐकायलाच तयार नाही.
भगवंत म्हणले काय हरकत नाही, करा विश्रांती करा. विश्रांतीला गेले लोक. आणि मग जेव्हा विश्रांती संपली, सर्वजण येऊन बसायला लागले, त्यावेळेला सर्वजण आता आता बसा म्हटले. एक जण यायचा बाकी राहिला, त्याचं नाव परस नाईक. म्हटले ते परस नाईक आले नाही, त्यांना बोलवा. मग एक जण बोलवायला गेला. गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या हाताला धरून पहिले आवाज दिला, परस नाईक चला. काही आले नाही. जवळ गेले, अहो उठा. काही उठले नाही. हात लावल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हा माणूस हलत नाही, डोलत नाही, बोलत नाही, उठत नाही. तो धावत पळत आले. म्हटले त्यांचं काहीतरी बरं वाईट झालं. परस नाईक गेले. चर्चा झाली. सर्वात बसले सारे समोर. स्वामी स्वतः समोर बसलेले, सारे निवांत बसले. भगवंत त्यांना विचारतात, का बसले निवांत? म्हटले परस नाईक गेले देवा. अरे मग गेल्या म्हटल्यानंतर, एखाद्या व्यक्ती गेल्यानंतर मग तुम्ही निवांत का बसले? म्हणजे मग काय करा, ते गेले. अरे पण गेल्यानंतर बाकीचे काय करतात? माय बहिणी काय करतात? म्हणे रडतात. मग रडा. आणि मग सुरू झालं रडायला. रडारड सुरू झाली. रडायचं कोणालाही सांगावं लागत नाही. न सांगाव्या लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी, त्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे रडणे. ही कुणालाच सांगावं लागत नाही. अगदी जन्माला येणाऱ्या लेकरापासून तर मेल्यानंतर मागा असलेल्या माणसापर्यंत रड म्हणून हे कोणाला सांगावं लागत नाही, पण इथं सांगावं लागत बर का. कारण जन्माला आलेला लेकरू त्याला काही म्हणतं का कोणी रड? पण ते जन्माला आलं की क्या क्या सुरू करतो, है ना. आणि हे जन्माला आलेलं लेकरू जेव्हा मरतं, तेव्हा पाठीमागे असलेली मंडळी रडतात. त्यांना काही सांगावं लागत नाही. ती संयोगिक घडणाऱ्या गोष्टी. इथे मात्र भगवंत म्हणतात रडा. मग रडायला सुरुवात झाली. मग आता रडणं वेगवेगळं असतं, वेगवेगळ्या प्रकारचं असतं, वेगवेगळ्या स्वरात असतं. कारण वेगवेगळ्या जणांचे वेगवेगळे अनुबंध असतात, वेगवेगळे नातेसंबंध असतात. एखादी व्यक्ती गेली तर, जशा की आता चंद्रकलाबाई गेलेल्या आहे, तर त्यांचे मुलं, त्यांचं नातं वेगळं आहे. त्यांच्या सुना, त्यांचं नातं वेगळं आहे. त्यांच्या मुली, त्यांचे नातं वेगळं आहे. आणि मग जर का नातेसंबंध वेगळा आहे, तर त्यांच्याशी आलेला संबंध सुद्धा वेगळा असतो. आणि त्यामुळे त्यांना त्या त्या घटनेचा त्यावेळेला स्मरण होतं, आणि मग तो त्या दृष्टीने रडायला, त्यामुळे त्याला रडायला येतं. मुलगी असेल तर तिला आपला आधार गेल्यासारखं, माहेर गेलं. आता आपण बाहेर झालो, आता आपल्याला इथं कोणी राहिलं नाही. माईची माया आता आपल्याला आटणार आहे. माहेर पुन्हा भेटणार नाही. कोणी कुणाचं नसतं. आई एकदा गेली की मुलीला माहेर फरक होत असत, आणि म्हणून तिच्या दुःखाला पारावर राहत नाही. ती त्या दृष्टीने रडते. मुलीचं रडणं खऱ्या अर्थाने तिला आभाळ पाटल्यासारखं होत असतं. आई जाणं हे लेकराच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख असतं, आणि म्हणून त्याचं रडणं वेगळं असतं. काही मंडळींचं जे आजूबाजूचे ज्याचं ज्याचं जे जे नातं आहे, त्या त्या पद्धतीने रडणं असतं. भगवंताच्या समोर रडणं सुरू झालं, रडारड सुरू झाली. काही मित्रमंडळी असतात, मित्रमंडळींचं रडणं वेगळं असतं. कारण कोण कोणाच्या सुखदुःखात कसा उभं राहील सांगता येत नाही, आणि म्हणून त्या पद्धतीत ते रडणं असतं. तसं रडणं सुरू झालं. जे बरोबरीचे होते ते परशा कसा गेला रे बाबा तू, म्हणून रडायला सुरुवात झाली. जे लहान होते ते परस नायका हो तुम्ही गेलात, म्हणून ते रडायला लागले. जे मोठे होते ते परशा म्हणायला लागले, आणि रडायला सुरुवात झाली. आता रडताना आपण पाहतो की बहुतेक रडणं असं असतं, मुलीचं रडणं आईकडे माझं आभाळ फाटलं म्हणून असतं. परंतु काही रडणं असं असतं की आमचं कसं होईल. जे जीवात्मा गेला त्याच्याबद्दल कमी असतं. काहीचं रडणं असतं आता अंगठा कसा मिळेल. काहींचं रडणं असतं आता तिकडची ती सही राहिली होती ती कशी होईल. अनेक प्रकारचे रडणे वेगवेगळे असतात. देवाच्या भोवती रडणं सुरू झालं.
आता हे रडणं जे आहे संतगणांचं रडणं आहे. संत जेव्हा देवाकडे बघून रडतात ना, तर संत म्हणतात या संसाराकडे बघून रडतात ना, तेव्हा म्हणतात बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. त्यांचं संतांचं रडणं हे साऱ्या जगासाठी असतं. आपलं रडणं हे आपल्यासाठी असतं. आपल्यासाठी आपण सातत्याने रडत असतो. रडायला कोणालाही सांगावं लागत नाही, हे मी सांगितलं. उठता बसता आपण रडत असतो. भाडेकरू असला तर तो म्हणतो भाडंच खूप झालं, मालक असला तर म्हणतो हा खोलीच खराब करतो म्हणून रडतो. लाईट बिल आपण जास्त झालं म्हणून लाईट बिलाच्या नावानं, विद्युत मंडळाच्या नावानं रडतो. विद्युत मंडळ आपल्या नावाने रडतं हे बिल भरत नाही म्हणून. एखादा कामगार असला तर पगार कमी म्हणून रडतो. कंपनीचा मालक असला तर कामगार लोकांना पगार खूप देतो पण काम नीट करत नाही म्हणून तो रडतो. कामगारही रडतो, मालकही रडतो. रडण्याला कमी नाही. घराघरात पावला पावलावर प्रत्येक जण रडतो आहे. एखादा आमदार झाला तर पडलेला रडतो, है ना. झाला आमदार तर तो म्हणतो मी कमी मताने झाला म्हणून बी रडतो. अनेक प्रकारची रडणं असतात. रडणं कोणाला सांगावं लागत नाही. भगवंताच्या समोर रडारड सुरू झाली, सारे रडायला लागले. कशामुळे? परस नाईक गेले म्हणून. आणि परस नाईक गेलेले आहेत, आता रडायला सुरुवात झाली. बराच वेळ झाला. स्वामी म्हटले आता रडतच बसणार का? म्हटले मग काय करावं? परस नाईक गेले. म्हटले मग पुढचं काही करतात की नाही कोणी काही? म्हटले मग काय करावं? म्हटले तयारी करा पुढची. आणि मग आता तयारी सुरू झाली. परस नाईक तिकडे गेलेले आहेत. गेलेल्या व्यक्तीच्या दृष्टीने तयारी, मग एक गेला, त्याने ते साहित्य आणलं. आपण जसं एखादी व्यक्ती गेल्यानंतर ते एक दुकानात जातो ते सर्व साहित्य आणतो, तयारी होती, अशी तयारी झाली. तिरडी करण्यात आली. ते परस नायकांना स्नान घालून तिथे त्याच्यावर झोपवण्यात आलं. त्या तिरडीवर बांधलं, त्यांना छानपैकी चौघांनी धरलं, एकाने मडकही धरलं आणि समोर गेलेले आहे. प्रसंग हा अशा प्रकारचा आहे लीळाचरित्र ग्रंथामध्ये आलेला, की या प्रसंगातून आपल्याला जे सांगायचं आहे ते सांगण्यासाठी हा सर्व प्रसंग भगवंतांनी घडवून आणला. तिरडीवर नेलेलं मनुष्य देह, ते समोर एक चिता रचण्यात आली, लाकडं रचवले, त्याच्यावर ठेवलं. त्या प्रेतावर एक पिंडही ठेवलं, तोंडावर त्याच्या खाली पेटवूनही दिले एक गौरी. आणि पेटवून दिल्यानंतर बाजूलाच एका झाडाखाली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आसनस्थ झाले. सारी मंडळी आली, जवळ येऊन बसले एक एक एक. आपल्यातलं एक व्यक्ती गेलेला आहे म्हणून सर्वांच्या अंतःकरणात दुःख होतं, डोळ्यातलं पाणी सुकलं होतं, पण आतला हुंदका आणखी मध्ये मध्ये येत होता. सारे जण हुंदके देत देत तिथं बसले, देवाजवळ सारे बसले. भगवंत त्यांच्या अंतःकरणात असलेल्या दुःखाचा धागा पकडून म्हणतात, दुःख न करा, दुःख करू नका, आसे ते दिसे, दिसे ते नासे. दुःख करू नका. दुःख केल्याने आणखी माणसाच्या मनावर काजळी येते. रडू नका, रडल्याने काजळी येते. भगवंत समजावून सांगतात. आणि हे सांगत असताना या सृष्टीची नश्वरता साऱ्या परिवाराला समजावून सांगतात. आणि मग तो प्रसंग अशा प्रकारचा सांगतो की भगवंत त्यांना निरोपण करत आहेत. निरोपण करत असताना सृष्टीची नश्वरता समजावून सांगतात की जे जे दिसतं ते सर्व नाशणार आहे. याला तुम्ही असं अविनाशी समजून जर का घट्ट पकडून बसलात तर दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला या वस्तुस्थितीचं भान ठेवावं लागेल. म्हणून भगवंत असं निरूपण करतात. पाठीमागे काय प्रसंग होतो बघा. ज्या व्यक्तीला नेऊन तिकडे चितेवर ठेवण्यात आलं होतं, छोटीशी गौरी तिथे पेटती तिथे ठेवली होती.
गौरीने पेट घेतला. गौरी जराशी चांगल्या प्रकारे पेटली. तिच्या शेजारची गौरी पेटली, तिच्या शेजारची पेटली. 5-7 गौऱ्या पेटल्या आणि वर अशी वाफ यायला लागली. तिचा चटका बसला वरच्या व्यक्तीला. ती व्यक्ती मेली नव्हती. त्याला भगवंतानी एक प्रकारचा आनंद देऊन या मंडळींना समजावून सांगण्याच्या दृष्टीने स्थिती नावाचा प्रकार त्या व्यक्तीला दिला आणि तिथे अशा एका आनंदात ती झोपलेली होती. त्याला असं गरम लागलं आणि ते एकदम त्या आनंदाच्या स्थितीतूनही जागा झाला. जागा झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण वेगळ्या जागेवर झोपलेलो दिसतो कुठेतरी. आणि मग बराच वेळ त्यात गेला होता. तोंडावर भाताचा गोळा होता. त्यांनी बघितलं काय भात आहे तो खाऊन टाकला एकदा आणि छानपैकी तिथून उडी मारली आणि पाठीमागे येऊन बसले. निरोपण चालू होतं परंतु ऐकण्याच्या स्थितीत कोणी नव्हतं. त्यावेळेला भगवंतानी त्यांना समजावून सांगत असताना एका जणाला विचारलं, तुम्ही का रडता? म्हणजे देवा आपल्याला माहित नाही का रडतो आम्ही? परस नाईक वारलेत, आपल्यातली व्यक्ती गेली. बरोबर. पाठीमागे बसलेल्या त्या व्यक्तीला विचारलं, का रे बाबा परस्या तू का रडतो? कारण सारे रडताना बघून तो तिथे येऊन बसला ना, तेही रडायला लागले. बऱ्याच वेळा असं होतं, एखादा विषय आपल्याला समजला नाही पण शेजारचा असतो ना, आपण नाही असलो तर वेगळं दिसू है ना, पण तोही असतो. बऱ्याच वेळा मंडळी रडतात परंतु काय प्रसंग झाला काही माहिती नाही. मग ते परस नायकला विचारलं, बाबा रे तू का रडतो? म्हणे हे सारे रडतात म्हणून मी रडतो. आणि मग सर्वांनी बघितलं, म्हणले परस नायक इथं कसं काय? आणि मग त्यांनी सांगितलं, मी अशा अशा प्रकारे तिकडे होतो, माझ्या तोंडावर भाताचा गोळा होता, मी खाल्ला आणि आलो. प्रसंग तुमच्या लक्षात आला की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जीवाची नश्वरता समजावून सांगण्यासाठी कोणीच ऐकण्याच्या मानसिकतेत नसल्या कारणाने हा प्रसंग भगवंतांनी घडवला आणि त्यांनाही समजावून सांगितलं की बाबा माणसाने दुःख करू नये. भगवद्गीतेत जे आपल्याला सांगितलं की जातस्यै ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्यच तस्माद परिहर्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. माणसाला मरण्यासाठी म्हातारं व्हावं लागत नाही, माणसाला मरण्यासाठी आजारी पडावं लागत नाही, माणसाला मरण्यासाठी विष प्यावं लागत नाही, माणसाला मरण्यासाठी कुठल्याही प्रकारचा विषारी प्राणी चावावं लागत नाही, मरण्यासाठी फाशी घ्यावी लागत नाही, मरण्यासाठी कोणतंच काम करावं लागत नाही. ते आपोआप झालेलं आहे. ते भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की मरण्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे, आपला जन्म झाला पाहिजे. ज्याचा जन्म झाला तो मरणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करूच नका, ती होणार आहे प्रक्रिया, तुमचं ठरलेलं आहे. परंतु बऱ्याच वेळा निराश हतबल झालेले माणसं आपण पाहतो आणि आपल्याला मिळालेलं हे अनमोल शरीर याचा नाश करताना देखील आपल्याला मंडळी दिसतात. तेव्हा मन उद्विग्न झाल्याशिवाय राहत नाही. भगवंतांनी जरी सांगितलं शोक करू नका, तेव्हा शोक झाल्याशिवाय राहत नाही. अशा घटना बघितल्यानंतर की असं जी प्रक्रिया होणारच आहे त्याच्यासाठी तुम्ही मध्येच त्याचा इंटरफेअर किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा बदल करून फेरबदल करून आपण त्याच्यामध्ये का बरं ही मंडळी त्याच्यामध्ये सहभागी होतात अशा प्रकारचा खेद माणसाला वाटत असतो. या गोष्टीचाच खेद संतांनी जाणला आणि ते म्हणतात की कर्मभूमीची पेठे नरदेह लादले अवचटे. तुम्हाला हा नरदेह मिळालेला आहे, तुम्ही बाजारात पोहोचलेला आहात, बाजारात प्रलोभनाला आवरा. आपण जेव्हा जीवनामध्ये निघतो तेव्हा आपल्याला अनेक प्रलोभनं येतात, अनेक प्रकारची प्रलोभनं. एखाद्या विद्यार्थ्याने एखादं क्षेत्र निवडलं तर दुसऱ्या क्षेत्रातले अनेक प्रलोभनं त्याला दाखवतात. अरे 6 वर्ष जाणार आहे डिग्री घेण्यात, तू जर डिप्लोमा केला ना तर 2च वर्षात शॉर्टकट. अनेक प्रलोभनं तुम्हाला येणार, परंतु तुम्ही तुमच्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि एकनिष्ठ तुम्ही तुमच्या ध्येयाशी राहाल तरच तुम्हाला तुमचं ध्येय सापडेल. आणि म्हणून हीच गोष्ट आज ज्यांचा काय आहे जन्मदिवस आहे असे ज्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि सहज तुम्हाला काही मिळणार नाही. त्यासाठी काय करा, संघर्ष करा. या ज्या गोष्टी आपल्याला ज्यांनी शिकवल्या
त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज काय आहे? हा, तर त्यांनी आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये हेच शिकवलेलं आहे की तुम्ही काय करा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि हे सर्व तुमचं ध्येय निश्चित करा. ध्येयाने तुम्ही जर चालत असाल, ध्येय समोर ठेवून जर तुम्ही चालत असाल, तर तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याला तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. याच गोष्टीला अनुलक्षून संतांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की कर्मभूमीचे पेठे नरदेह लादले अवचटे, मुक्ती रत्न घेई गोमटे. ध्येय काय आहे तुमचं? तर मुक्ती रत्न. तुम्हाला इथे जन्माला आला, संसार केला आणि मरून गेला, एवढंच करायचं नाहीये. फार पूर्वी काळी, मी नेहमी सांगत असतो, पूर्वी काळी मोठमोठाले वाडे होते. त्या वाड्याचे नंतर घर झाले, घराचे नंतर काय झाले, छोटे छोटे आता म्हणजे जरा बऱ्यापैकी मोठे बंगले झाले, बंगल्याचे आता फ्लॅट झाले, फ्लॅटचा आता रूम झाल्या. संसारही, परिवारही मोठे मोठे होते. 100 जण, 60 जण, 20 जण, 10 लोक है ना, 6 लोक. आता 6 पण नाही. आता किती लोक? किती? हा, माहितीये तुम्हाला? सोप्या भाषेत सांगू? हा, तुम्ही सांगितलेलेच. आता फक्त बाल्याचा बाप, बाल्याची माय, बाल्या, बाली, अंधाबैदाची खोली, एवढाच परिवार आणि एवढंच घर आहे. 6 सुद्धा नाही. असे छोटे छोटे होत चाललेले आहेत. आपले घर छोटे झाले, आपले परिवार छोटे झाले, आपले विचारही तसेच होते. आपल्या विचाराची विशालता जेव्हा वाढेल, तेव्हा निश्चितच आपल्याला आपलं जीवन हे सफल झाल्यासारखं वाटेल आणि मगच आपण आपल्या ध्येयाचा विचार करू. या ओवीमध्ये हेच सांगितलेलं आहे, तुम्हाला नुसती हा घराचा आणि परिवाराचा विचार करायचा नाहीये, तर या घरात ज्या शरीरामध्ये तुम्ही आलेला आहात, या शरीरात असलेल्या जीवात्म्याचा विचार करायचा आहे. या जीवात्म्याला आपल्याला कुठे न्यायचं आहे? मनुष्यदेह ही चौफुली आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. या चौफुलीहून हा जीवात्मा कुठे न्यायचा आहे? तर मुक्तीच्या ध्येयापर्यंत न्यायचा आहे आणि मुक्तीचं रत्न प्राप्त करून घ्यायचं आहे. पण त्यासाठी वेळ आहे. मनुष्यदेह महत्वाचा हे सांगितलेलं असलं तरी त्याला ही वेळ आहे आणि ती वेळ माहिती नसणे ही एक प्रकारची देवाने आपल्याला त्यांच्या जवळ ठेवलेली किल्ली आहे. देह इथून, आपण इथून जाणार आहोत, पण कधी जाणार हे तुम्हाला मला कोणालाही सांगता येत नाही. आपण इथून जाणार आहोत, पण आपल्याला याचं अज्ञान आहे. बोलता बोलता मी सुद्धा इथे डोळे लावून जाऊ शकतो. ऐकता ऐकता तुम्ही सुद्धा थांबू शकता. कोण कुठे जाईल सांगता येत नाही. एखादा माणूस चहा पिता पिता सुद्धा जातो. आपण म्हणतो, अरे कालच भेटलो, आम्ही चांगलं सारं बोललो, मुलीचं लग्न ठरलं, अमकं झालं, तारीख वगैरे आलं, मंगल कार्यालय ठरलं वगैरे, सर्व दिलं, पत्रिका छापल्या असं सांगितलं आणि सकाळी निरोप आला, गेले. ही नश्वरता आहे. कोणी केव्हा जाईल याचं आपल्याला अज्ञान ठेवलेलं आहे आणि या अज्ञानातच आपण मशगूल आहोत, खुश आहोत आणि त्याचं भान, त्याची जाण, त्याची आठवण आपल्याला नसल्या कारणाने भगवद्गीता पुन्हा पुन्हा आपल्याला सांगते की नत्वम शोची तुमराशी, तुम्ही शोक करू नका. याचा अर्थ शोक होतो, याचं ध्यान ठेवा. संत सातत्याने त्याचं ध्यान ठेवत असतात. एका ठिकाणी संतांनी सांगितलं, बर का, माणसाने जीवनामध्ये खरं बोललं पाहिजे, म्हणजे लबाडी करू नये. माणसाने चोरी केली नाही पाहिजे, दुसऱ्याची वस्तू घेतली नाही पाहिजे, म्हणजे चोरी करू नये. आणि माणसाने कोणाला काही लावालावी करू नये, म्हणजे चुगली करू नये. या 3 गोष्टी जर माणसाने केल्या नाही तर माणसाचं जीवन एकदम स्वर्गासारखं आहे. कीर्तन संपलं, एक जण उठून त्या संताजवळ आला, साधूचे पाय धरले, म्हटले, महाराज तुम्ही सांगितलेल्या साऱ्या गोष्टी पटल्या, पण या 3 गोष्टी लयच अवघड आहे हो. अहो म्हटले, खोटं बोलल्याशिवाय होतच नाही. मोबाईलवर रिंग येते आणि तिकडं सर्व मित्रमंडळी वाट पाहतात, कुठे आहे तू? मी लगेच सांगतो, शिवाजी पुतळा. शिवाजी पुतळ्याजवळ म्हणजे आत्ता हा बाहेरचा, आणि प्रत्यक्षात क्रांती चौक.
खोटं बोलल्याशिवाय होत नाही, चोरी केल्याशिवाय होत नाही, आणि चुगली करण्याशिवाय आमच्या गावात लग्न जमलं तर ते मोडल्याशिवाय आपल्याला करमत नाही. महाराज या 3 गोष्टी केल्याशिवाय मला होत नाही. आणि तुम्ही सांगितलं हे केलं नाही तर स्वर्ग आहे, तर कसं मला स्वर्गात कसं जाता येईल सांगा. संत म्हटले अवघड आहे ती गोष्ट, पण बघू द्या तुमचा हात. मग त्या साधूने त्यांचा हात पाहिला, हात बघितला आणि सटकन सोडून पटकन मागे सरकले. म्हटले जा तुम्ही करा तुमचं काय करायचं. अहो नाही म्हटले, तुम्ही माझा हात बघितला, माझ्या हातात काय सांगा. आता हा दृष्टांत बाजूला ठेवून थोडा विचार करूया आपण. माझ्या हातात काय आहे याची उत्सुकता तुम्हाला मला सर्वांनाच लागून राहिलेली असते. कोणी एखादा हात पाहतो म्हणलं की आपली उत्सुकता जागी होते आणि कधी माझा हात त्याला दाखवतो असं होतं. या हात पाहण्याच्या दाखवण्याच्या नादात आपल्याला कोण कुठे कसा हात दाखवून जातो आपल्याला सुद्धा कळत. भाषा कळते का माझी? हा, बऱ्याच वेळा आपल्याला कोणी कुठेही हात दाखवतं तरीही माझ्या हातात काय हे हात पाहण्याची इच्छा आपल्याला असते. म्हणून हे हात पाहणारे आणि हात दाखवणारे जर का तुम्हाला कोणी कुठे भेटले तर मला सांगा, त्यांची दोघं मिळून सोय बघू. त्या संतांनी सांगितलं तुझा हात दाखव, हात सोडून बाजूला झाले. म्हणले सांगा बाबा माझ्या हातात काय आहे. संत म्हणले तू जा बाबा, तुला काय करायचं तर कर, कर चोऱ्या. नाही म्हटले सांगा ना बाबा तुम्हाला काय कळालं. म्हटले मला जे कळालं ते तुला सांगण्यासारखं नाही, तू ऐकू शकणार नाही. म्हटले सांगाच जे होईल ते होईल. म्हटले सांगू. म्हटले हो सांग. म्हटले तू आजपासून 8व्या दिवशी मरणार. सारा अंधार. आता 8व्याच दिवशी मरण म्हटल्यावर पोरीचं लग्न करायचं होतं. पुढं आता निवडणूक आली, जिल्हा परिषदेची तिकीट देतो म्हटले आमदार साहेब, नगरसेवकाचं तेही राहिलं. आणि जागा राखीव निघाल्या होत्या, जमलं तर तिकडं वर अध्यक्षाला नंबर लागणार होता, तेही राहिलं. अनेक प्रकारच्या गोष्टीत आता 8 दिवसात मरणार म्हटल्यावर सारा अंधार. साधूने सांगितलं जा तुला काय करायचं ते कर. साधू आपल्या कामाला निघून गेले, हाय आपल्या कामाला निघून गेला. घरी पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर पत्नीने जेवायला वाढलं आणि जेवता जेवता विषय काढला. म्हणले मुलीचं लग्नाचं. म्हणले बाई आता मुलीचं लग्न कर, नाहीतर एखाद्या अनाथ आश्रमात नाही का एखाद्या आश्रमात नेऊन संन्यास देऊन टाक. का बरं? म्हणले आपल्याला मरायचंय. मित्राचा फोन आला, अरे म्हटले तू आपल्याला तिकडे जायचं होतं अमक्या ठिकाणी, डल्ला टाकायचा होता, छानपैकी गल्ला आलेला आहे. ते म्हणले आपल्याला चोरी करायची नाही का, मरायचं आहे. कधी कधी? हा 8व्या दिवशी मरायचं आहे. डोक्यात तेच. सकाळी सकाळी एकाचा फोन आला, म्हटले तू पाठीमागे साक्षी दिली होती, आता ती शेवटची तारीख आहे, उलट तपासणी होणार आहे तुझी, आणि तू जर का तसं खोटं बोलला तर आपला निकाल आपल्या बाजूने लागणार आहे, तुला 10,000 बक्षीस. म्हटले भाऊ तुझे 10,000ही नको है ना, काही नको, का मरायचंय. आणि मग 7 दिवस असे गेले. 8व्या दिवशी विचार केला, आंघोळ केली. म्हटले ज्यांनी सांगितलं मरणार आहे आज, इकडं तिकडं कशाला मरायचं, त्यांच्याच जवळ जाऊ. म्हटले संताच्याच पायाजवळ मरू. आणि मग गेला मस्तपैकी संताच्याच जवळ बसला. इकडल्या तिकडल्या गप्पा मस्तपैकी तिथे बसला, देवदेव करत देवाचं नाम घेत बसला. संत त्यांच्या कामात होते. आता संध्याकाळी सांगितलं त्याला 10 वाजता. मग ते 10 वाजेची वाट पाहत होता. 9:50 झाले, आता 10च मिनिटं राहिले. मस्तपैकी बसला, लगे असा ताट बसलेला आहे. आता 10 मिनिटात आपण मरणार आहोत. शेवटच्या मिनिटाला त्याने आता लगे देवादेवा करत बसलेला आहे, देवाचं नाव घेतो आहे. आणि आता शेवटच्या सेकंदाला त्याने डोळे उघडून बघितले, स्वतःला चिमटा घेतला, अरे आपण तर आहोत. मग साधूचं डोकं खायला सुरुवात केली. म्हणजे बाबा मी मरत का नाही? अरे भल्या माणसा, लोक विचार करतात जगत का नाही, तू मरायची काय घाई करतो? नाही म्हणले तुम्ही सांगितलं होतं तू मरणार आहे, तुमची वाचा खोटी होऊ शकत नाही, मी मरत का नाही? संत म्हणले तू मरणार आहे हे निश्चित आहे, त्याच्या अगोदर मला असं सांग की या 8 दिवसामध्ये तू काय काय केलं? म्हणले महाराज काहीच नाही केलं. अरे तू चोऱ्या किती केल्या? म्हणले कशाला बाबा? म्हणजे का? मरायचंय. बरं खोटं किती बोलला? म्हणले कशाला बाबा, का? मरायचंय. बर लाव्या लाव्या किती केल्या? लग्न किती मोडले? म्हणले बाबा कशाला, काय? एवढंच ध्यानात ठेवा, तुमचं जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. संतांनी त्याला हे सांगितलं की इतकं ध्यानात ठेव, कधीच तुला कुठली अडचण पडणार नाही, जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही.
तुझी कुणाला अडचण होणार नाही आणि तुलाही कुणाची अडचण होणार नाही. संत सातत्याने आपले मरण पाहिले म्या डोळा तो सुख सोहळा आनंदाचा संत सातत्याने म्हणत असतात. आपण सुद्धा जीवनाचा विचार करत असताना मरणाचाही विचार डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. हाच विचार या ओवीमध्ये संतांनी सांगितलेला आहे की कर्मभूमीची पेठे नरदेह लादले अवचटे मुक्ती रत्न घेई गोमटे जव मृत्यू पावेना. जोपर्यंत तुम्हाला मृत्यू येत नाही तोपर्यंत मुक्तीचं रत्न प्राप्त करून घ्यायचं आहे. मृत्यू कधी येईल हे आपल्याला सांगता येत नाही. दूध हे महत्वाचं आहे, संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. दूध पिल्याने तुष्टी होते, पुष्टी होते, शरीर बलवान बनतं, बुद्धी वाढते, असं संतांनी कीर्तनात सांगितलं. आणि एका जणाने विचार केला दूध खूप चांगलं आहे, दुधापासून तूप बनतं, दुधापासून दही बनतं, दह्याचं लोणी होतं, लोण्यातून तूप निघतं आणि तूप फार किमती असतं. संतांनी दुधाचा फार महिमा गायला. कीर्तन संपलं, बाजूला एक जात्यांद बसलेला होता, आंधळा माणूस. त्या आंधळ्या माणसाने विचार केला, काव महाराज, म्हटले दुधाची माहिती सांगत होते बाबा ते काहीतरी. म्हणले हो. मग कसं असतं दूध? आता ते सांगणारे बाबा निघून गेले, ऐकणाऱ्याला काही जास्त माहिती नव्हतं. त्यांनी सांगितलं पण दूध पांढरं असतं. आता तो ऐकणारा कसा होता? दुसरा, ज्याला हे सांगतो तो आंधळा. आता त्याला पांढरं काय आणि काळं काय? अरे हो, म्हणजे मग पांढरं कसं असतं? आता कसं सांगावं? बऱ्याच वेळा सांगायचं काही गोष्ट म्हणलं तर माणसाला उदाहरण द्यावं लागतं, है ना. मग त्यांनी उदाहरण दिलं, म्हटले दूध पांढरं म्हणजे कसं असतं? बगळ्यासारखं असतं, बगळ्यासारखं. बगळा पांढरा असतो की नाही? आता या भाऊन ते पाहिलेलं नाही, म्हणले बगळ्यासारखं. मग बगळा कसा असतो? आता बगळा कसं सांगावं? मग यांनी विचार केला कसा असं बगळा. मग यांनी विचार केला बगळा बसल्यानंतर कसा राहतो? पाय असे खाली ठेवतो आणि वर असं तोंड, आहे ना, असं राहतो ना, राहतो का? मग काय राहतं बरं असं? काय असं? आणि याला ओळखीचं काय सांगावा? मग त्यांनी विचार केला की असं काय सांगावं? तर आपल्या शेतात वखराच्या दांडीला जे लावतात ना, वखराला मागून जे लावतात ना, ते काय असतं? रुमणं. आणि मग ते रुमणं त्यांनी सांगितलं बरं का, ते रुमण्यासारखं असतं, म्हणले रुमण्यासारखं. आता या भाऊनी रुमणंही पाहिलं नाही. मग रुमणं कसं असतं? म्हणले इकडे या. मग हा त्याच्या जवळ गेला, हात खाली टेकावला, म्हणले हे बघा हात लावा. त्यांनी हात बघितला, हा वरची बाजू आहे ना, हा हा हा, असं असतं का यस आकाराचं? ठीक आहे. ते कोणाच्या डोक्यात बसलं? आंधळ्याच्या. विचारात काय होता? दूध. डोक्यात काय बसलं? असं बऱ्याच वेळा होतं. जी गोष्ट तुम्हाला ऐकायची आहे, जी गोष्ट पाहिजे, त्या गोष्टीपासून भरकटल्या जातं. याला शास्त्रकार म्हणतात रंग सांगता आकार बुझे. रंग सांगता सांगता आकाराकडे गेला आणि मग त्या माणूस तर निघून गेला. एक दिवस काय होतं, चालता चालता त्याच्या पायाला काहीतरी ठेस लागते म्हणून चाच पडून पाहतो, आकार ते रुमण्याचाच होता. आणि मग त्याच्या लक्षात येतं म्हणजे ते रुमणंच होतं. त्याच्या लक्षात येतं अरे हे काय आहे? काय आहे? काय? दूध. काय सांगितलं? हा. आणि मग दूध. मग त्याने ते घेतलं, तो कारण दूध पिल्याने ताकद येते, दूध गोड लागतं. ते घेतलं आणि प्यायला लागला. आता ते लाकूड ते चावता चावता त्याच्या हिरड्या, ते ओठ दातामध्ये आले, फुटले, रक्त गळायला लागलं. पाहणाऱ्या एका व्यक्तीने म्हटलं अरे तू काय करतोय? रक्त बंबाळ झाला, सोडते. तो म्हणतो नाही, माझे बापे सांगितले रंग सांगता आकार बुझे. त्याला रंग सांगता सांगता तो त्या रुमण्याला दूध समजून बसला. असं चुकीचं होतं. हे चुकीचं ज्ञान विसरून आणि यथार्थ ज्ञान आपल्याला प्राप्त करून जीवाला मोक्षाकडे नेण्याच्या दृष्टीने जे महत्वाचं आहे ते प्राप्त करून घ्यायचा विचार मृत्यू पावण्याच्या अगोदर आपल्याला करायचा आहे. दूध नाश पावण्याच्या अगोदर त्याचा चहा करायचं की दूध करायचं का दही बनवायचं का तूप बनवायचं याचा विचार आपल्याला करायचा आहे. दुधाची नश्वरता लक्षात घेऊन त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. हा जसा सत्सद विवेक विचार आहे, हाच सत्सद विवेक विचार मनुष्य देहाचा देखील आपण करायचा आहे. कैवल्यवासी चंद्रकलाबाई यांनी हा विचार आपल्या जीवनामध्ये केला आणि तो विचार करून मानवभाव संप्रदायाचा गुरुमंत्र त्यांना जेव्हा कधी प्राप्त झाला तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे मृत्यूच्या क्षणापर्यंत दिनांक 5/4/2025 पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम अंतकाळी सुद्धा ईश्वराचं नाम चिंतन करत करत
देवाच्या चरणी आपला देह ठेवलेला आहे आणि आपला हा देह ठेवत असताना कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा. आपला परिवार सात्विक राहायला पाहिजे. मग त्या परिवारामध्ये त्यांचे चिरंजीव प्रदीप असेल, प्रदीप हरेल किंवा प्रशांत हरेल, हे दोघं चिरंजीव असतील, किंवा त्यांच्या मुली आहेत प्रतिभाताई वैद्य, सुलभाताई खंडागळे, या सर्व परिवाराला देखील सात्विकतेचे धडे अखंडपणे या ताईंनी दिले. त्यांचे मालक असतील उद्धवराव हरेल, या सर्वांसह सर्व अक्रूर हरेल आणि सर्व परिवार, या सर्व हरेल परिवारासोबत त्यांनी ईश्वराचं नामचिंतन करत करत, देवाचं नामचिंतन करत करत शेवटचा श्वास घेतला. देवाचं नामचिंतन करून त्यांनी त्यांचा मोक्ष जोडलेला आहे. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये केलेला त्यांनी धर्म आणि केलेले सत्कर्म, यावरून त्यांना जे जे काही ईश्वराच्या चरणी दरबारामध्ये जे प्राप्त होणार आहे, त्यासाठी आपण सर्वांनी देखील शुभकामना करायची आहे.